नमस्कार मंडळी, तुम्हाला सुद्धा चौपट फुलणारी एकदम पांढरी शुभ्र खुसखुशीत कुरडई बनवायची असेल तर 1 किलोची बनवा किंवा 10 किलोची बनवा. या पद्धतीने जर बनवल्यानं तर तुमची कुरडई अजिबात बिघडणार नाही, फसणार नाही. आणि बघू शकता एकदम चौपट फुलते आणि एकदम खुसखुशीत होते आणि मस्त अशा सोप्या पद्धतीने मी सांगितले. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी दीपाली. रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. कुरडई करण्यासाठी इथे मी 7 किलोची कुरडई करणार आहे. तर बघा, गहू घेतलेत. तुम्ही लोकण गहू घेऊ शकतात. हे माझे केदार गहू, आमच्याकडे केदार गहू पिकवतात आणि दरवर्षी याची कुरडई करते, खूप छान येते. तर स्वच्छ गहू धुवून घ्यायचे आणि पाण्यामध्ये भिजत घालायचे. गव्हाच्या वर भरपूर पाणी ठेवायचं आहे भिजण्यासाठी. आणि आता इथे मी ही पंचपात्री उन्हातच ठेवलेली आहे. तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हात ठेवा, म्हणजे पटकन गहू भिजते. रोज याचं पाणी बदलायचं, म्हणजे चिकाचा जास्त वास येत नाही. आणि चौथ्या दिवशी 3 दिवस पूर्ण भिजवायचे, दिवस रात्र. आणि चौथ्या दिवशी सकाळी आपल्याला हे गहू स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे अजिबात वास येऊ द्यायचा नाही, म्हणजे चिकाचा वास येत नाही आणि कुरडईचा पण वास येत नाही. मस्त असे स्वच्छ पाण्याने धुतले आणि पाणी काढून टाकल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचे आपल्याला साधारण मुठभर. आणि दळण्यासाठी न्यायचे. गिरणीवरच दळून आणणार आहे, घरी काही दळणार नाही आहे. मीठ टाकल्यामुळं काय होतं, ताम जास्त चिकात उतरत नाही आणि हाताला पण जास्त ताम लागत नाही. तर इथे एक सोपी ट्रिक सांगणार आहे मी. गहू धुवायची तर हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे ताम वगैरे अजिबात हाताला लागत नाही, तर खूप हात चिकट होतात. असं पिशवीने धुतल्यानंतर तर नाही होत, पण तरी थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं. अशी वायरची पिशवी घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं दळलेले गहू घालायचे आणि मी दाखवते ना त्या पद्धतीने धुवून घ्यायचे. चिका फक्त आपल्या पिशवीतून बाहेर चिक येतो, कोंडा येत नाही, काहीच येत नाही, हातालासुद्धा काही लागत नाही. मी एवढे सगळे गहू 7 किलोचे एकठीने धुवून गाळून एकदम अर्ध्या तासात तसे काम झालेलं आहे. आणि जर पिशवी जर नसली, हाताने धुवायचं जर राहिलं ना, साधारणतः 1 ते 2 तास लागतात. 2 तासात तर होत नाही, गाळून पण होत नाही, कारण आपण हाताने पिळल्यानंतर त्याच्यात ना कोंडा वगैरे ताम भरपूर असते ना, मग ते कपड्याने गाळत पण नाही लवकर. त्यामुळे ही स्टेप जर तुम्ही केली ना, तुम्ही 1 किलोच्या काय किती पण कुरडया आरामात करू शकता, अजिबात दमणार नाही. अशा 3 भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ही पिशवी व्यवस्थित हे करून घ्यायची. तुम्ही बघा, गव्हाच्या कोंड्याला अजिबात कुठेही चिक राहिलेला नाही, हाताला पण लागलेला नाही आणि भांड्यामध्ये सुद्धा कोंडा पण नाही, ताम पण नाही, अजिबात काही नाही. ही एक सोपी ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. ह्या पद्धतीने करायचं आहे. मी सर्व ह्या पद्धतीनेच गहू धुवून घेतलेले आहे. बघा, कोंडा पण आपला धुवून बाजूला निघाला आहे. 3 पाण्याने मी धुतलं आहे. आता इथे या पंचपात्रीला आपलं साडीचा जो पीस वगैरे असतो ना, कपडा, तो डबल केला आहे मी, म्हणजे अजिबात ताम वगैरे जात नाही. ताम जर गेली नाही ना, चिक व्यवस्थित बसतो आणि कुरडई एकदम पांढरी शुभ्र येते. जर चिकामध्ये जर ताम गेली ना, चिक बसत नाही. हे पण लक्षात ठेवा. बरेच वेळा काही जणांचं काय होतं का, चिक बसत नाही. त्याला मुख्य कारण असंच आहे का, चिकामध्ये जर ताम जास्त गेली ना तर चिक बसत नाही, आणि चिक जर बसला नाही तर कुरडई पांढरी शुभ्र येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर आता बघा, असं आपण कपड्यावर चिक ओतायचं आहे आणि नख लावायचं नाही, फक्त सरळ हाताने आपल्याला हे चिक गाळून घ्यायचं आहे. बघा, एवढं पिशवीने धुतल्यानंतर सुद्धा त्यामध्ये ताम निघते. अशा प्रकारचे तांब आपल्याला काढून टाकायचे आहे, म्हणजे आपला चिक एकदम पांढरा शुभ्र तयार होतो. सर्व चिक मी गाळून घेतला आहे आणि असं आता 2 भांड्यामध्ये भरला, एक पंचपात्रीमध्ये आणि पातेल्यामध्ये, कारण धुवायला पाणी जास्त लागतं ना. आता हे सकाळी प्रोसेस केलेली आहे. चौथ्या दिवशी आपल्याला स्वच्छ धुवून आणायचे आणि रात्री आपल्याला याचं पाणी काढायचं आहे. तर बघू शकता, दिवसभरात चिक बसलेला आहे. त्यावर जेवढं पाणी आहे ना, तेवढं गळू काढून टाकायचं. बघू शकता, थोडंसं अजून त्यात पिवळं आहे, ते सकाळी आपलं निघून जाईल. आणि जेवढं पाणी आहे ना, दोन्ही भांड्यातलं काढून टाकलं आहे. आणि बघा, खाली किती मस्त असा चिक बसला, एकदम पांढरा शुभ्र. हा चिक तुम्ही असा घट्ट जो आहे ना, तो वाळवून सुकवून पण ठेवू शकता. आमच्या गावाला तो सुकवून ठेवता आणि जेव्हा हवा तेव्हा पाण्यात भिजत घालायचा आणि त्याची कुरडई म्हणा, खाऊ वाटला तर शिजवून खाऊ शकता. आणि आता दोन्ही भांड्यातलं एका याच्यात घेतलं आहे आणि त्यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घातलं आहे आणि पुन्हा कपड्याने बांधून रात्रभर ठेवायचे आपल्याला. असं एकदा पाणी बदललं ना, एकदम पांढरी शुभ्र कुरडई होते. आता आपण पातेल्याला तेल लावून घ्यायचे कुरडई करायच्या आधी, मग जास्त डागत पण नाही आणि जास्त पातेलं कडक पण होत नाही. त्यामुळे आधी कुठलेही पापड असो, कुरडई असो, असं पातेल्याला तेल लावून घ्यायचं. पातेलं, त्यामध्ये आता पाणी ओतायचं आहे आपल्याला. आता मी ह्या पातेल्याने पाणी ओतलं आहे ना, ह्याच पातेल्याने चिक मोजणार आहे. आपल्याला दोन्ही मोजून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात तुमची कुरडई कुठेही बिघडणार नाही. पाणी गरम होतं आहे ना, तोपर्यंत आपण जो चिक आहे ना, त्यातलं पाणी काढून घेऊया. स्टेप बाय स्टेप केलं ना, म्हणजे धावपळ होत नाही एकट्या माणसाची. आणि
सगळं व्यवस्थित पटपट कामं होतात. तर बघा सर्व जेवढं निघेल ना तेवढं आपल्याला त्यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि पाणी काढल्यानंतर त्यात थोडंसं थंड पाणी घालायचं आहे आणखी, आणि चिक फोडून घ्यायचं आहे. कारण घट्ट असले चिक पटकन असा मोकळा होत नाही, त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आहे त्यात. आणि बघा सर्व चिक फोडून घेतला आहे मी. आणि आता हा आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचा. त्यामध्ये एखाद वेळेस गाठी वगैरे राहू शकता ना, त्यामुळे तो चाळून घ्यायचा, म्हणजे मग चिक आटताना त्यामध्ये गाठ वगैरे राहत नाही. नाहीतर तुम्ही अशी डायरेक्ट पातेल्यावर चाळणी धरून त्यात पण ओतू शकता. पण मी सोपी प्रोसेस म्हणून आधीच पातेला चाळून घेतला आहे. आता चिक बघू शकता पातेल्याला थोडासा कमी आहे, म्हणजे पाऊण पातेलाच चिक आहे. तर मग मी एक गंजी भरून पाणी काढून घेतले, म्हणजे जेवढा चिक कमी ना तेवढं पाणी काढून घेतले. म्हणजे चिक आणि पाणी सारखंच मी ठेवलं आहे. आता आपला चहाचा कप असतो ना नॉर्मली, तेवढं मी याच्यात मीठ टाकले आणि अजून थोडंसं टाकले. 5 किलोला तेवढा कप, सपाट कप घालायचं मीठ. एकदम परफेक्ट होतं. आणि जाड मीठच वापरायचं शक्यतो कुरडईसाठी. आणि बघा पाण्याला एकदम खळखळून उकळी येऊ द्यायची, आणि एका बाजूने घोट्याने हलवायचं आणि एका बाजूने चिक ओतायचा एकसारखा. त्यानंतर त्या पातेल्यामध्ये थोडंसं कपभर थंड पाणी घालायचं आणि ते पातेलं विसळून त्यामध्ये घालायचं. म्हणजे आधण मोडण्यासाठी घालतात आमच्याकडं असं म्हणता, म्हणून ते घालायचं. आणि बघा चिक कसा घट्ट होत चालला आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे. हलवलं जर नाही ना त्यामध्ये गाठी बनतात आणि मग त्याच्या कुरडया व्यवस्थित करता येत नाही. थोडासा असं घट्ट व्हायला लागला का मी 1 तांब्याभर गरम पाणी घातले सर्व चिकाला. त्यानंतर फक्त 1 ते 1.5 तांब्या पाणी लागलं आहे. जेवढा चिक होता ना तेवढंच पाणी, आणि वरून फक्त 1 ते 1.5 तांब्या पाणी लागलं आहे. आणि प्रत्येकाच्या गव्हावर पण अवलंबून असतं. काही चिक खूप जास्त पाणी घेतात, काही घेत नाही आहे. जेवढ्यात तेवढ्यातच करतं. त्याच्यामुळे ती वरचं लागलेलं पाणी हे ज्या त्या गव्हावर अवलंबून असतं. आणि बघू शकता तुम्ही मस्त एकसारखं हलवत राहायचं आहे. आता असं चिक घट्ट होत असताना अजिबात कुठेही थांबायचं नाही. जर तुम्ही व्यवस्थित हलवलं नाही ना यात शिजलेली गाठ तयार होते. मग कुठल्याही सोऱ्यातून काढायला गाठ जर झाली ना खूप प्रॉब्लेम येतो. कुरडया व्यवस्थित एकसारखी येत नाही, त्याची तार व्यवस्थित होत नाही. तुम्ही बघू शकता आपल्या चिकामध्ये कुठेही गाठ झालेली नाही. एकसारखा स्मूथ एकदम श्रीखंडासारखा आपला चिक तयार झाला आहे. आणि एकदम पांढरा शुभ्र असा मस्त आपला चिक तयार झाला आहे. अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्ही जर लक्षात ठेवल्या आणि तुम्ही 1 किलोचा जरी केला ना तर ही प्रोसेस महत्त्वाची. एकदा चिक पाण्यामध्ये टाकला ना तर एकसारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत व्यवस्थित शिजत नाही. आणि असं एकसारखा शिजला का मग नंतर थोडंसं थांबलं तरी काही अडचण नाही. आता एकदा हलवून झाल्यानंतर कडेला जो कच्चा चिक राहिलेला होता ना तो आपला उलटण्याच्या साह्याने सर्व एकजीव करून घ्यायचा, म्हणजे कुठेही कडेला कच्चा चिक राहत नाही. आणि मस्त हलवून घ्यायचं. आणि चिक शिजलाय का नाही ते कसं बघायचं, एकदम काचेसारखा असा आपला चिक दिसतो ना तेव्हा समजायचं आपला चिक शिजलाय. पण हलवून झाल्यानंतर एक 5 मिनटं झाकण ठेवायचं आणि मस्त त्याला वाफ बसते. तर बघा आता आपला चिक तयार झाला आहे. आता आपण कुरडया बनवून घेऊया. आता तुम्ही असं पायसोऱ्याने बनवू शकता किंवा हातसोऱ्याने आपण शेव ज्याने बनवतो ना त्याने पण कुरडई बनवतात. पण आमच्याकडं पायसोऱ्यानेच करतात आणि आहे आमच्याकडं पायसोऱ्या, त्याच्यामुळं मग मी दरवर्षी पायसोऱ्यानेच बनवते. बघू शकता एकदम पांढरी शुभ्र आणि तार बघू शकता किती मस्त आली आहे. मस्त अशा कुरडया चाळून घेणार आहे. आणि तुम्ही या ठिकाणी कुठलेही गहू शकतं, कुठलेही नाही, ज्या गव्हाला जास्त वाक आहे. आता वाक म्हणजे काय, आपण पुरणपोळीसाठी कसं गहू वापरतो मांड्यांसाठी लोकवन, म्हणजे पुरणपोळी फाटत नाही. तसे गहू जर असेल ना तुमच्या पुरणपोळ्या ज्या गव्हाच्या चांगल्या येतात ना ते गहू तुम्ही कुरडईला वापरले ना तरी चालेल, त्याचीसुद्धा कुरडई छान येते. तर इथे आणि नाहीच कुठला भेटला तर तुम्ही लोकवन गहू आणा आणि लोकवन गव्हाची कुरडई करा, अजिबात बिघडणार नाही. त्याला खूप वाक असतो. त्यानंतर कुरडई वाळत घालताना आपली कांद्याची गोणी जी असते ना पातळ त्यावर घालायची, अजिबात चिटकत नाही. आणि दुपारीच ही कुरडई उलटी म्हणजे पटकन सुकते आणि पटकन निघते. तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही चिटकलेली नाही. आणि बघा ही थोडी 1-2 आड्याचीच होती तिथे पूर्ण वाळली गेली आहे. आणि बघा कुठेही अजिबात चिटकत नाही आहे. तर ही एक सोपी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. नेटवरसुद्धा पटकन कुरडई व्यवस्थित निघत नाही, कारण नेट जाड असतं त्याला हवा लागत नाही ना. तर असं कांद्याच्या गोणीवर तुम्ही टाकू शकता, नसेल तर तुम्ही साडीवर प्लॅस्टिकवर तुमच्याकडे जशी सोय असेल त्यावर टाकू शकता. तर बघा मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या सर्व कुरडया झाल्यात. बघू शकता पूर्ण 3-4 दिवस कडकडीत उन्हात वाळून घ्यायच्या, म्हणजे वर्षभर व्यवस्थित कुरडई राहते. बघा तेल तापलं की त्यामध्ये घालायचं, तेल चांगलं तापून घ्यायचं. तेल व्यवस्थित तापेल नसले तरी कुरडई फुलत नाही. बघू शकता एकदम पांढरी शुभ्र आणि मस्त अशी चौपट फुलणारी आपली कुरडई तयार झाली. तुम्ही जर या पद्धतीने केली ना तर अजिबात तुमची कुरडई बिघडणार नाही. तुम्ही 1 किलोची करा किंवा 10 किलोच्या करा, अशीच कुरडई बनणार. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या मस्त अशा कुरडया झाल्या. तुम्ही असे छोटे छोटे टिप्स फॉलो करून जर बनवले ना तुमचीसुद्धा अशी पांढरी शुभ्र आणि चौपट फुलणारी कुरडई बनेल. तर बघू शकता मी दाखवते आपली कुरडई एकदम चौपट फुललेली आहे. बघा कच्ची कुरडई किती छोटी आणि
तळल्यानंतर किती चौपट झाली का नाही. ह्या पद्धतीने नक्की तुम्ही कुरडई बनवून बघा. तुमचीसुद्धा एकदम परफेक्ट अशी पांढरी शुभ्र कुरडई बनेल. आणि खायला तर एवढं खुसखुशीत झालं आहे ना, तुम्ही बघू शकता तोंडात घालताच पाणी होतं आहे. इतक्या ढिसूळ अशा खुसखुशीत कुरडया झाल्यात. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.